तर मित्रांनो, माझी दिवसाची सुरुवात झाली होती माझ्या ड्युटीपासून. मी सकाळी घरून लवकरच 7:15 वाजता घरून निघालो होतो आणि थोडं समोरून आमच्या इकडे गुंडेवाडी फाटा म्हणून आहे, तिथे मस्त पानटपरी वगैरे आहे. मी तिथे येऊन थोडंसं बसलो होतो आणि म्हणून नंतर मला ड्युटीला जायचं होतं. तिथून वेळ आता मला 8 वाजेला ड्युटी दे म्हणून मी थोडं 10-15-20 मिनटं तिथं बसलेलो होतो आणि तिथलं जे लोकेशन आहे तिथलं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. तिथलं पण लोकेशन एकदम मस्त आहे. तिथे सकाळी सगळे येऊन बसतात. एवढं छान लोकेशन आहे तिथे. आणि त्यानंतरला मी आलो होतो कंपनीमध्ये आणि कंपनीमध्ये आल्याच आम्हाला कंपनी चालू असल्यावर काम चालू होऊन जातं. कारण की 8:30 वाजेला आमचा सॅम्पलचा टाईम असतो आणि मी सॅम्पल आणण्यासाठी निघालो होतो. सॅम्पल वगैरे आणून मी रिपोर्ट नेण्याचं तिकडे रिपोर्ट नेऊन द्यायचं काम चालू होतं माझं. हे बघा, हे रिपोर्ट आहे माझ्या हातामध्ये. मी रिपोर्ट जे सॅम्पल चेक केलं त्याचे रिपोर्ट हे माझ्या हातामध्ये रिपोर्ट घेऊन जात होतो. आणि जाता तुम्हाला थोडंसं मग आमच्या कंपनीचं आजूबाजूचं थोडंसं लोकेशन दाखवत होतो. हे बघा, आमच्या कंपनीचं लोकेशन एवढं छान, खूप मस्त आहे. एवढं मस्त गोडाऊन वगैरे सगळं आहे तिथे. खूप छान आहे. तिथे गेल्याच्यानंतर एवढं काही म्हणजे असं वाटतच नाही आपण कंपनीमध्ये कामाला लागलो म्हणून. जसं घरासारखं वाटतं. सगळे मित्रमंडळ वगैरे असतं कंपनीमध्ये, त्याच्यामुळे काहीच वाटत नाही. आणि मला जायचं होतं 4 वाजेला घरी, पण नंतर मला कळालं की माझा रिलीव्हर आज येणार नाही. त्यामुळे एवढं कदरलं होतं, कारण की मला 8 वाजेपर्यंत ड्युटी करायची होती. नाहीतर मी 4 वाजताच घरी जाणार होतो. त्यानंतरला आम्ही एक सॅम्पल लावलं होतं, पण ते सॅम्पल आमच्याकडून जळून गेलं होतं, कारण की पाणी नव्हतं. त्याच्यामुळे ते आमचा फ्लॅश जो पूर्ण खराब झाला होता, जळून गेला होता काढून. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये केमिकल वगैरे टाकलं आणि ते केमिकल टाकून त्याच्यामध्ये मी ते साफ करण्याचा प्रयत्न करत होतो, कारण की ते गरम होतं, तिथे हीट होतं. त्याच्यामुळे मी तिथं पाणी वगैरे आणि केमिकल टाकून ते गरम करून साफ करण्याचा प्रयत्न करत होतो. मग आता करावं तरी काय, जळालेलं आपल्यालाच ठीक करणं आहे. त्याच्यामुळे मी ते साफ करण्याचा तिथं प्रयत्न करत होतो. हे बघा, संध्याकाळच्या 7 वाजेला आमच्या कंपनीचं लोकेशन किती मस्त आहे, किती छान दिसतंय. हे बघा, तुम्ही बघू शकता किती मस्त वातावरण झालं हे बघा. तुम्हाला थोडंसं मी दाखवतो आणखी. हे बघा किती मस्त वातावरण झालेलं आहे संध्याकाळचं 7 वाजेचं. खूप छान एकदम मस्त वातावरण झालेलं आहे. हे बघा, आणि मी आहे आमच्या लॅबच्या टेरिसच्या वरती. आमचा लॅब इकडे खाली आतमध्ये आहे. इकडून आतमध्ये जावं लागतं. बघा, इकडे जावं लागतं. मी आता टेरिसवरती, कारण की आता 12 तास ड्युटी करायची म्हटल्याच्यानंतर खूप बोर होऊन जातं माणूस. त्यामुळे थोडंसं वरती येऊन बसलो मी. आणि हे एवढं सारं सामान पडलेलं आहे आमच्या टेरिसवरती विना कामाचं. ज्याचं काम झालेलं आहे ते टाकून दिलेलं आहे इथे वरती. हे बघा, आणि ते जे समोर दिसते जे पिवळ्या कलरचे टाके, ती ऑफिसवरची ऑफिस. तिकडं समोर ऑफिस आहे आमच्या कंपनीचं. बघू शकता तुम्ही किती मस्त वातावरण झालेलं आहे. आता संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत आणि एवढा छान नजारा दिसतोय, खूप छान. तर मित्रांनो, आता वाजलेले आहे 7 आणि माझी ड्युटी आज 8 वाजेपर्यंत आहे. कारण की मी सकाळी 8 वाजेला आलो. आज माझी पूर्ण ड्युटी 12 तास आहे. कारण की हा विषय असा झालेला आहे, कारण की माझा जो रिलेव्हर आहे तो आलाच नाही. माझी ड्युटी 4 वाजेपर्यंत होती, पण तो आलाच नाही. त्याच्यामुळे मला 8 वाजेपर्यंत थांबायचं काम पडलेलं आहे आणि मी सुटणार आहे 8 वाजता. आणि आजचा ब्लॉग जो आहे आपला तो खूप छोटा होणार आहे, कारण की मी कंपनीमध्ये आल्याच्यानंतरच शूट चालू केलं होतं आणि कंपनीमध्येच जे काय कंपनीमध्ये जे घडामोडी झालेले तेच तुम्हाला दाखवलेलं आहे. घरी तर शूट करणं झालंच नव्हतं माझ्याकडून, कारण की मी घरून 7-7:15 वाजताच निघालेलो होतो. आणि त्यावेळेस घरी कसं असतं माहिती का, घरी आपले म्हणजे श्रेया त्यावेळेस झोपेला असतात. तर त्यावेळेस ते शूट करणं म्हणजे त्यांचं काय शूट करणं झालं नाही मला. तर मी तेव्हाच घरातून बाहेर निघलेलो आहे. आता वाजलेलं आहे परत 7. आता मला जायचं आहे 8 वाजेला घरी. तर आजचा ब्लॉग आपला खूप छोटा झालेला आहे. तुमचा सपोर्ट मला द्या, फक्त तुमचा सपोर्ट मला महत्त्वाचा आहे. तुम्ही जर सपोर्ट केला तर मी म्हणजे छान व्हिडिओ बनण्याचा प्रयत्न करेन. जे काय घडतं आहे रिअल लाईफमध्ये माझ्या, ते मला दाखवण्याचा प्रयत्न करेन. फक्त तुमचा सपोर्ट महत्त्वाचा आहे. आणि आतापर्यंत तुम्ही आपल्या फेसबुक पेजला व यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जर नसेल करेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा, जेणेकरून मला पण मोटिवेशन मिळेल. मी आणखी छान नवीन व्हिडिओ बनवेल. चला तर मग आजसाठी एवढंच. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय.